संतोष देशमुखांच्या खून खटल्याची सुनावणी काल पार पडली आणि तुम्हाला माहिती असेल की हे प्रकरण आता आरोप निश्चितीपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. म्हणजे आता आरोपींवर आरोप निश्चित केले जातील आणि त्या आरोपांच्या अनुषंगानं दोन्हीकडचे वकील हे त्यावर युक्तिवाद करतील. आता या सगळ्या गोष्टी होत असताना आरोपींकडून काल एक नवीन चाल खेळली गेली. आता काय आहे ती चाल? तर उज्ज्वल निकम हे आम्हाला सरकारी वकील म्हणून नकोत असा अर्ज काल वाल्मिक कराड असेल, सुदर्शन घुले असेल, इतर आरोपी असतील या आरोपींच्या वतीनं केला गेला. आता ही मागणी करण्यामागं त्यांचं नेमकं कारण काय आहे? आता आरोप निश्चित होत असताना त्यांनी हा आक्षेप का घेतला? त्याचं टायमिंग का साधलंय? हा आक्षेप घेण्यामागं आरोपींची नेमकी कोणती चाल आहे? या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर उज्ज्वल निकमांना या केसवरून काढावं असं तुम्हालाही वाटतं का? हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. कारण हे सत्य सांगण्याचा, एखादा विषय सगळ्या बाजूंनी तुम्हाला समजून सांगण्याचा हा जो खटाटोप आहे तो आम्ही तुमच्या पाठिंब्याच्या बळावर करतोय. त्यामुळं तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहणं ही सध्याची गरज आहे आणि आमच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आधी ते चॅनल सबस्क्राईबचं बटन दाबा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर काल संतोष देशमुखांच्या खुनाच्या खटल्यात आरोप निश्चित केले जातील अशी सगळ्यांना अपेक्षा होती. पण काल आरोपींच्या वतीनं एक नवीन चाल खेळली गेली. ती चाल काय आहे? तर ती चाल आहे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावं अशी मागणी करणारा अर्ज आरोपींनी केलाय. आता आरोपींनी ही मागणी नेमकी का केली आणि त्यांच्या मागणीला कोणता कायदेशीर अधिकार आहे या गोष्टी आपण समजून घेऊ. तर आरोपींकडून जो अर्ज केला गेलाय त्यात त्यांनी काय म्हटलंय? तर त्यांनी त्यात असं म्हटलंय की उज्ज्वल निकम हे भाजपशी संबंधित आहेत. त्यामुळं नैसर्गिक न्यायाचं जे तत्व आहे त्या तत्वानुसार त्यांना दोन्ही पदं ही भूषवता येणार नाहीयेत. आता तुम्हाला माहिती आहे की उज्ज्वल निकमांनी भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला. पण पराभव झाल्यानंतर सुद्धा भाजपनं त्यांना राज्यसभेवर खासदार केलं. आता ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्ती 2 सरकारी लाभाची पदं ही भूषवू शकत नाही. पण उज्ज्वल निकम हे एकाच वेळी राज्यसभेचे खासदार आहेत आणि विशेष सरकारी वकील म्हणून सुद्धा ते काम पाहत आहेत. आता या दोन्ही पदावर काम करत असताना त्यांना तसा अधिकार आहे का? हा मुळात प्रश्न आहे. आता याआधी ज्यावेळी ॲडव्होकेट आसिम सरोदेंनी याबद्दल आक्षेप घेतला होता त्यावेळी ऑफिस ऑफ प्रॉफिटचं मी उल्लंघन करत नाहीये असं उज्ज्वल निकमांनी सांगितलं होतं. त्यामुळे आता या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद होऊ शकतो. पण मुख्य मुद्दा असा आहे की आरोपींना उज्ज्वल निकम नेमके का नकोत? त्यांनी तसा अर्ज का केला? त्यामागचा त्यांचा हेतू काय आहे? तर त्यामागं आरोपींचे 2 हेतू आहेत असं मला वाटतं. तर त्यातला पहिला हेतू म्हणजे अर्थातच खटल्याला दिरंगाई करणं. तुम्हाला माहिती असेल की 90 दिवसांच्या आतच सरकारी पक्षाकडून आरोपपत्र हे दाखल केलं गेलं होतं. पण आज 1 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा अजूनही आरोप निश्चितीची प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाहीये. आणि हे सगळं का झालंय? तर आरोपी ज्या प्रकारे वेगवेगळे कायदेशीर मार्ग वापरून केस लांबवण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे हे झालंय. म्हणजे आधी वाल्मिक कराडनं दोषमुक्तीसाठी अर्ज केला, त्यावर दोन्ही बाजूनी युक्तिवाद झाला आणि कोर्टानं तो अर्ज फेटाळला. त्यानंतर सुदर्शन घुलेनं दोषमुक्तीचा अर्ज केला, त्यावर युक्तिवाद झाला आणि तो सुद्धा फेटाळला गेला. मग वाल्मिकनं जामिनासाठी अर्ज केला, त्यावर युक्तिवाद झाला आणि मग तो अर्ज फेटाळला गेला. आता हे सगळे अर्ज जरी फेटाळले गेले असले तरीही कोर्टाला हे सगळे अर्ज एंटरटेन करावे लागतात, त्यावर युक्तिवाद घ्यावा लागतो, दोन्ही बाजू समजून घ्याव्या लागतात आणि मग त्यावर निर्णय द्यावा लागतो. आता या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेला पुढच्या तारखा अशा पडत जातात. त्यामुळं आरोप निश्चित होऊन खटला चालू व्हायला वेळ लागतोय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असा उशीर करून आरोपी नेमकं काय साधण्याचा प्रयत्न करतायत? तर या सगळ्या काळात ते साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न करू शकतात.
किंवा जामिनासाठी आणखी काही मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळं खटला चालू व्हायला शक्य तेवढा उशीर करणं हीच आरोपींची रणनीती आहे असंच दिसतंय. आता वाल्मिक कराड असेल किंवा सुदर्शन घुले असेल किंवा त्यांची एकंदरीत टोळी असेल, त्यांच्या रणनीतीचा पुढचा टप्पा म्हणजे उज्ज्वल निकम यांच्याबद्दल घेतलेला आक्षेप. आता काय होईल तर आरोपींच्या या अर्जावर कोर्टात युक्तिवाद होईल. कोर्ट दोन्ही बाजू समजून घेईल आणि त्यानंतर मग कोर्टाचा निर्णय दिला जाईल. त्यामुळं आरोप निश्चितीची प्रक्रिया ही आणखी पुढे ढकलली जाईल. म्हणजे त्यात दिरंगाई होईल आणि ही दिरंगाई करणं हेच आरोपींचं मुख्य लक्ष आहे असं दिसतंय. पण यामागं एवढंच एकमेव कारण आहे का? तर तसं अजिबात नाहीये. यामागं दुसरं सुद्धा एक कारण आहे. काय आहे ते कारण? तर उज्ज्वल निकम हे अतिशय प्रसिद्ध आणि निष्णात वकील आहेत. त्यांनी याआधी 26/11चा खटला असेल किंवा कोपर्डीचा खटला असेल, असे मोठमोठे खटले चालवलेले आहेत. त्यामुळं त्यांचा एक वेगळा ऑरा आहे, त्यांचं एक वेगळं वलय आहे. म्हणजे कोर्टात उपस्थित जरी ते राहिले तरीही विरोधी वकिलांना एखादा मुद्दा रेटून नेता येत नाही. आता हे प्रेशर फक्त समोरच्या वकिलावरच असतं का? तर तसं नाहीये. ते प्रेशर खुर्चीत बसलेल्या न्यायाधीशावर पण असतं. म्हणजे ज्यावेळी एखादा क्रॉस क्वेश्चन करायचा असतो त्यावेळी एवढ्या प्रसिद्ध आणि वलय असलेल्या वकिलाला क्रॉस क्वेश्चन करताना न्यायाधीश सुद्धा 2 वेळा विचार करतात. याशिवाय मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे कोपर्डीचा खटला असेल किंवा अजमल कसाबचा खटला असेल, असे मोठमोठे खटले हे उज्ज्वल निकमांनी हँडल केलेत आणि त्यामुळे समोरून काय युक्तिवाद होऊ शकतो, त्या युक्तिवादाला हजरजबाबीपणे कसं टॅकल करायचं या गोष्टी उज्ज्वल निकमांना चांगल्या प्रकारे माहिती आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहता उज्ज्वल निकम कोर्टात उभे जरी राहिले तरी ते आरोपींना निश्चितच फाशीपर्यंत पोहोचू शकतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम या खटल्यापासून दूर राहावेत आणि त्यांना या खटल्यातून बाहेर काढून आपल्याला बाहेर निघण्याची काही फट मिळते का हा प्रयत्न आरोपी करतायत. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर उज्ज्वल निकम या केस पासून दूर होतील असं तुम्हाला वाटतं का? आणि आरोपींच्या या टॅक्टिक्स बद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोबतच व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.